स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। नगरपालिका निवडणुकीचे आज मतदान होत आहे। खरं तर उद्या दिनांक 3 रोजी याचा निकाल होता, परंतु निवडणूक आयोगाने हा निकाल पुढे ढकलत 21 डिसेंबरला घेतलेला आहे। आणि याबाबत नेमकं बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध विधिज्ञ ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक। बापू, निवडणूक आयोगानं 21 डिसेंबरला नगरपालिका निवडणुकीचा निकाल घेतला, काय सांगाल? नगरपालिका कायद्यानुसार 246 नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या। नगरपालिका कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की छाननीमध्ये ज्यांचे अर्ज नामंजूर होतील त्याच्या विरोधात 3 दिवसामध्ये अपील करण्याची तरतूद आहे आणि ते अपील 21 तारखेपर्यंत त्यांनी करण्याचं होतं। आता 21 तारखेपर्यंत अपील केल्यानंतर त्याचा निकाल 25 तारखेपर्यंत होणं अपेक्षित होतं, परंतु काही कामामध्ये हा निकाल उशिरा झाला। त्यामुळं मूळ कार्यक्रमामध्ये 26 तारखेपर्यंत त्यांच्यासाठी अर्ज मागे घेण्याची आणि इतरांच्यासाठी 21 तारखेपर्यंत अर्ज घेण्याची मुदत ठेवलेली होती। त्यानंतर उच्च न्यायालयामध्ये अशा पद्धतीनं युक्तिवाद झाला की या लोकांना माघारी घेण्यासाठी योग्य मुदत मिळाली नाही, म्हणजे 23-24ला निकाल झाला आणि योग्य मुदत त्यांना दिली गेली नाही। अशा पद्धतीचा युक्तिवाद झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगानं तो पूर्ण कार्यक्रम बदलून 20 डिसेंबर रोजी मतदान आणि 21 डिसेंबर रोजी मतमोजणी अशा स्वरूपाचा सुधारित कार्यक्रम 24 नगरपालिकांच्या संदर्भात जाहीर केला। आता त्यानंतर त्या 24 नगरपालिकामधले जे याचिकाकर्ते होते त्यांच्या वतीनं पुन्हा कोर्टामध्ये अशा पद्धतीने युक्तिवाद केला की ह्या अन्य नगरपालिकांचे जे निकाल होतील त्या निकालांचा आमच्या नगरपालिकेच्या मतदानावर प्रभाव पडू शकतो। अशा पद्धतीचा युक्तिवाद केल्यानंतर नागपूर खंडपीठानं आज या सगळ्याच नगरपालिकांची मतमोजणी या 24 नगरपालिकांच्या बरोबर म्हणजे 20 तारखेला मतदान झाल्यानंतर 21 तारखेला मतमोजणी करावी अशा पद्धतीचा आदेश दिलेला आहे। वास्तविक मूळ कार्यक्रमामध्ये 26 तारखेला अर्ज मागे घेण्याची तरतूद होती आणि अर्ज मागे घेण्याची तरतूद केवळ 3 दिवसाची मूळ कार्यक्रमामध्ये होती। कायद्यामध्ये सुद्धा त्याच पद्धतीची तरतूद आहे। त्यामुळे सुधारित कार्यक्रम जाहीर करत असताना तो कार्यक्रम त्याच्यावर आधारित जर तयार केला असता तर फक्त 3 ते 4 दिवसाचा फरक मूळ कार्यक्रमामध्ये पडू शकला असता, परंतु निवडणूक आयोगानं एकदम 17-18 दिवसानं 20 तारखेला मतदान आणि 10 तारखेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत वगैरे हा जो सुधारित कार्यक्रम जाहीर केलेला आहे तो कार्यक्रमाला कोणत्याही कायदा नियमांचा कुठला आधार नाही, ही निवडणूक आयोगाची थोडी मनमानी झालेली आहे। त्याविरोधात सर्वच राजकीय पक्षांनी आपली नाराजी जाहीर केलेली आहे आणि आता काही जणांनी पुन्हा उच्च न्यायालयामध्ये याचिका केलेली आहे की तो कार्यक्रमसुद्धा सुधारित करावा आणि कमी दिवसाचा कालावधी त्यासाठी ठेवण्यात यावा अशा पद्धतीची याचिका केलेली आहे। ती याचिका अजूनही प्रलंबित आहे। त्या याचिकेमध्ये काय वेगळे निर्णय जर झाले तर ती कदाचित मुदत लवकरसुद्धा येऊ शकेल अशा पद्धतीची कायद्याची परिस्थिती आहे। खरं तर या निर्णयावर सर्वच जणांनी नाराजी व्यक्त केली असली तरी आज मतदान झाल्यानंतर तब्बल 18-19 दिवस आहे, यामुळे अनेकांना त्रास होणार आहे, प्रशासनावर देखील मोठा ताण येणार आहे। काय नेमकं होऊ शकतं? नाही, आता कार्यक्रम त्यांनी निवडणूक घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाचा आहे आणि निवडणूक आयोगानं जो कार्यक्रम केलेला आहे ह्यामध्ये प्रशासनामधले समजा आता आपले उपविभागीय अधिकारी हे या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी आहेत, परंतु या निवडणुकीच्या कामासाठी ते राज्य सरकारकडे राज्य निवडणूक आयोगाकडे त्यांची सेवा गेलेली असते। त्यामुळे जे निवडणूक आयोगाचे जे आदेश येतील ते पाळणं त्यांना बंधनकारक आहे। आता प्रशासनावर ताण येणं, लोकांना थोडं त्रास होणं, त्याच्यापेक्षा दुसरी गोष्ट आहे की आता त्या सुप्रीम कोर्टानं 31 जुलैपर्यंत सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपवायच्या आहेत। आता ही जर सगळी प्रक्रिया इतकी 3 आठवड्यानं पुढे जर गेली
तर पुन्हा त्या 31 जानेवारीपर्यंत निवडणुका संपवण्याचा जो सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे तो आदेश निवडणूक आयोगाला कसा पाळायचा हा पुन्हा दुसरी अडचण. म्हणजे जिल्हा परिषदेच्या आणि महानगरपालिकांच्या निवडणुका अजूनही आहेत. त्यामुळे ह्याच्यावर आता बरीच अजूनही कोर्टबाजी होण्याची शक्यता आहे. त्यामुळं अगदी ह्यामध्ये बदलही होऊ शकतो अशा पद्धतीने. तुम्हाला काय वाटतं जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका कधीपर्यंत लागतील काय? नाही, आता ते 17 जिल्हा परिषदा 83 पंचायत समितीमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडलेली आहे. आता त्या मर्यादा ओलांडल्यानंतर त्याच्यामध्ये आता आरक्षण कमी करून 50% मर्यादेत बसवायचं जर झालं तर कुणाचं तरी आरक्षण कमी करायला लागणार आहे आणि ज्याचं कमी होईल ते पुन्हा आणि सुप्रीम कोर्टात जाणार आहे. त्यामुळे ह्या न्यायालयीन लढाईमध्ये वेगवेगळे निर्णय झाल्यामुळं ही निवडणूक कधी लागेल आता हे आज काय सांगू शकत नाही अशी परिस्थिती आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं की हे होते ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक. न्यायालयाच्या निर्णयावर त्यांनी या ठिकाणी मत व्यक्त केलेलं आहे. कॅमेरामन अजितसोबत मी चंद्रकांत जाधव, स्टार न्यूज मराठी, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.